Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. उद्धव ठाकरेंकडून रामरक्षा आंदोलनाची घोषणा. अब हिंदू माफ नहीं करेगा. राम मंदिर लुटणारे देशद्रोही. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. रविवारी दादरमधील कबूतरखाना परिसरात हनुमान मंदिरासमोर ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन. रामरक्षा हनुमान चालीसा म्हणून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात करणार. सर्व हिंदू आणि रामभक्तांनी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन. राम मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा पैसा पक्ष फोडाफोडीसाठी वापरला जातोय. भाजप ऑपरेशन राम मंदिर राबवतंय का? उद्धव ठाकरेंचा आरोप. उद्धव ठाकरेंना आता राम आठवतोय. अद्यापही हिंदुत्व जिवंत आहे हे दाखवण्याचा ठाकरेंचा प्रयत्न. भाजप आमदार राम कदम यांची टीका. उद्धव ठाकरे नमाजाऐवजी रामरक्षेची आरती घेतायत. त्यांचं अभिनंदन. मात्र ज्या विषयासाठी ठाकरे आरती घेतायत त्यासाठी पंतप्रधान आणि योगी आदित्यनाथ सक्षम. देवयानी फरांदेंचा टोला. पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा अंत. सुरक्षा न करता खड्डा उघडा ठेवल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू. पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील हृदयद्रावक घटना. मीरा भाईंदरमध्ये नारळाचं झाड कोसळून जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू. 2 दिवसांपूर्वी मुसळधार पावसात नारळाचं झाड दुचाकीवरती कोसळल्यामुळे राहुल पाटील जखमी झाले होते. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. मुंबईसह ठाण्यात पावसाचा जोर कायम. अंधेरी विरा देसाई रोडसह सायन प्रतीक्षानगर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद, तर ठाण्यातील बाजारपेठेही पाण्याखाली. रायगड आणि पुण्याला पावसाचा रेड अलर्ट. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी, तर नागपूरचा विदर्भात अतिवृष्टीचा येलो अलर्ट जारी. नवी मुंबईतल्या दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर महापालिकेचा निर्णय. मुसळधार पावसानं नवी मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे कोकणातील नद्यांना पूर. रायगडच्या अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली, तर रत्नागिरीची काजळी नदी ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कोकणात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. कोल्हापुरातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस. जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ. मुंबई अहमदाबाद मार्गावरील खड्ड्यांमुळे 14 ते 16 वाहनं पंक्चर. संबंधित वाहनं एकमेकांवरती आदळल्याची माहिती समोर. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना प्रचंड त्रास. वसई विरारसह नालासोपाऱ्यात पावसाचं थैमान. रस्त्यांना तलावाचं स्वरूप. अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचलं. वाहनं पाण्याखाली. एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विभागानं केलेल्या कारवाईवरती हायकोर्टाकडनं प्रश्नचिन्ह. नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली? मागील 70 वर्षात किती वेळा तपासणी केली? अहवाल सादर करा. कोर्टाचे निर्देश. आज पुन्हा याचिकेवर सुनावणी होणार. सिंधुदुर्गात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जलसमाधी आंदोलन. राजू शेट्टींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू. खबरदारी म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक बोटीसह तैनात. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपी सिया आणि चेतनच्या पॉलिग्राफ चाचणीसाठी पुणे पोलिसांचा कोर्टात अर्ज. हत्याकांडातील संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी पोलिसांची मागणी. नागपूर मनपा बसची स्कूल बसला धडक. 3 ते 4 विद्यार्थी अपघातात जखमी झाल्याची माहिती. पंचशील चौकातली घटना. वारीच्या उंबरठ्यावर इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाण्याचा मारा, तर इंद्रायणी पुन्हा फेसाळली. वारकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका. जळगावच्या सराफा बाजारात सोनं 3,500 तर चांदी 5,000 महागली. सोन्याचे दर जीएसटीसह 1,50,895 रुपयांवर, तर चांदीची किंमत प्रतितोळा 2,45,140 रुपये. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेलेले इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्यविधीला सुरुवात. शनिवारी दफनविधी. पुत्र मोस्तफा खामेनी सुरक्षेच्या कारणासह अंत्यविधीला उपस्थित राहणार नाहीत. सूत्रांची माहिती. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.